जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आजपर्यंत आपण 54 भाग पाहिले. 54व्या भागात तथागत बुद्धांची मूळ शिकवण, त्यामध्ये अधम्म म्हणजे काय हे आपण पाहत होतो. चमत्कृतींवरती विश्वास ठेवणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म होय, असं तथागतांनी सांगितलं. पुढचा भाग, ब्रह्म सानिध्यावर आधारित धर्म अधम्म होय. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता. त्यास आज आपण वेदांत असे म्हणतो. या सिद्धांताचे तत्वे मोजके व सरळ आहेत. ते म्हणजे ह्या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवनतत्व विद्यमान असून त्याला ब्रह्मा अथवा ब्रह्मन म्हणतात. हे ब्रह्म ही एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मन एकच होत, त्यात काहीही फरक नाही. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा जी वास्तवात एकच आहेत, त्यांना एकच असल्याचे मानल्याने माणसाला मोक्ष मिळतो. हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहेत या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहेत असा बोध होण्याकरिता हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांतांना वेदांत म्हणतात. भगवान बुद्धांच्या मनात या सिद्धांताबद्दल मुळीच आदर नव्हता. त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता, त्याचा काहीही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्यायोग्य नव्हता. हे आपले मत भगवान बुद्धांनी भारद्वाज आणि वासठ्ठ या 2 ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. भगवान बुद्धांचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यास तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रकार आहेत. भगवान बुद्धांचा सरळ प्रश्न असा होता की कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासठ्ठाने उत्तर दिले, नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे. ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. भगवान बुद्धांनी प्रश्न केला, कोणत्या एखाद्या गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माच्या अस्तित्वाचे अनुमान करू शकतो काय? याचेही उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असू शकते. म्हणून ते म्हणतात की ब्रह्मा अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव गोष्टीला संभव स्थापन करण्यासाठी केलेले विधान आहे. तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज, इलेक्ट्रिसिटी हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी तिच्यापासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्म दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध केले जात नाही,
ते केवळ कायद्यातील कल्पना म्हणजेच फिक्शन असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला, लीगल फिक्शनला मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे असे आपण मानूया, परंतु त्यापासून कोणते तरी उपयुक्त परिणाम संभवतात काय? वासेठ्ठ आणि भारद्वाज यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. ते गप्प होते. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेठ्ठाकडे वळून तथागताने विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांमध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. वासेठ्ठा, या तीनही वेद जाणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. वासेठ्ठा, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यात एक तरी ब्राह्मण असा झाला आहे काय की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. ठीक वासेठ्ठा, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे? नाही गौतमा, नाही. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिले. मग वासेठ्ठा, जर असेच आहे तर तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणांच्या ब्रह्मसायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासेठ्ठा, ज्याप्रमाणे आंधळ्यांची रांग असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्या आंधळ्याला दिसत नाही, मध्यभागी असलेल्या आंधळ्याला दिसत नाही, शेवटी असलेल्या आंधळ्याला दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते ह्या ब्राह्मणांचे कथन आंधळे कथन आहे. त्यांच्यापैकी ना पुढे असणाऱ्याला दिसते, ना मध्यभागी असणाऱ्याला दिसते आणि ना शेवटी असणाऱ्याला दिसते. त्या ब्राह्मणांचे म्हणणे केवळ उपहास्यास्पद आहे. ते केवळ पोकळ आणि व्यर्थ शब्द असून त्यात काहीही अर्थ नाही. वासेठ्ठा, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? वासेठ्ठ म्हणाला, होय, ती तशीच आहे. आणि लोक त्याला विचारणार, वासेठ्ठा, आता तूच सांग. जेव्हा लोक त्याला विचारणार की मित्रा, या प्रदेशातील ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस असे म्हणतोस आणि तिची अभिलाषा करतोस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय आहे, ती ब्राह्मण आहे, वैश्य आहे की शूद्र आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतात तेव्हा तो माहीत नाही असेच उत्तर देतो. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतात, बरे मित्रा, तू जी सर्व प्रदेशातील अतिसुंदरतम स्त्री जिच्यावर प्रेम करण्याची गोष्ट करतोस, तर तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे? ती सावळ्या वर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न त्याला विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो माहीत नाही असेच उत्तर देतो. तर वासेठ्ठा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? ते दोन्ही तरुण ब्राह्मण म्हणाले, होय गौतमा, खरोखर हे तसेच आहे. यास्तव ब्रह्म हे वास्तव नाही आणि जर त्यावर एखादा धर्म आधारलेला असेल तर तो व्यर्थ होय. तथागत भगवान गौतम बुद्ध एखाद्या व्यक्तीला त्यांचं म्हणणं पटवून देण्यासाठी कशी उदाहरणे द्यायचे
आणि त्यांचं तत्त्वज्ञान कसं सांगायचे हे आपण पाहिलं. धन्यवाद. जय भीम.